इंग्रज राजवटीपासून गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था सांभाळणारा पोलीस पाटील स्वतंत्र भारतात अजूनही उपेक्षित आहे. केवळ मानापुरतं असलेले हे पद सांभाळताना पोलीस पाटलांनी खऱ्या अर्थानं ते कारणी लावलं आहे. तुटपुंज्या मानधनावर कार्यरत असलेल्या शासनाच्या या प्रतिनिधींना कुठल्याही शासकीय सवलतीचा लाभ मिळत नाही. त्यामुळे त्यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. जिल्हाध्यक्ष योगेश गुंजाळ यांनी त्या मागण्या मांडल्या. तरी आमचा पोलीस पाटलांच्या मागण्या आहेत. त्या ठिकाणी पोलीस पाटलांना दर महिना 10,000 रुपये हे मानधन मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर पोलीस पाटलांची वैद्यकीय सेवा ही 100% व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर पोलीस पाटील हा वयाच्या 60 वर्षी रिटायर होत असताना त्याची 60 वरून 70 वयमर्यादा वाढवण्यात यावी. तसेच गाव पातळीवर पोलीस पाटलांचं कार्यालय हे मंजूर असून ते शासन दरबारी गावाच्या ठिकाणी बांधलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर नक्षलवादी पोलीस पाटलांच्या ठिकाणी पोलीस पाटील काम करत असताना त्यांना जी जबाबदारी म्हणून शासन स्तरावर त्यांना नोकरीचा दर्जा हा ठिकाणी दिला पाहिजे. त्याचबरोबर राज्यपालाचा पुरस्कार 2000 मध्ये 5,000 रुपये मिळत होता. त्याच्यानंतर 25,000 रुपये ही वयमर्यादा वाढवली पाहिजे. 2011 पासून झालेला न दिलेला राज्यपाल पुरस्कार 2 ऑक्टोबर 1917 महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्या दिवशी कार्यमुक्त पोलीस पाटलांचा समावेश करण्यात यावा अशी मी या ठिकाणी पोलीस पाटलांच्या वतीने आमच्या पोलीस पाटलांच्या मागण्या मान्य व्हाव्यात या ठिकाणी आम्ही शासन दरबारी आमची पाठपुरावा करण्यात यावी. उपोषणार्थीमध्ये केवल भामरे, गणेश आठवार, रमेश फुके यांच्यासह गावगावचे पोलीस पाटील सहभागी झाले होते. किरण दराडे, दिशा न्यूज, नाशिक.